विरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न केले जात होते। बारामती पोटनिवडणुकीतून लक्ष्मण हाकेंनी माघार घ्यावी यासाठी मंत्री दत्ता भरणेंनी मध्यस्थी केली आहे। अखेर त्यांच्या मध्यस्थीला यश मिळालंय। लक्ष्मण हाकेंनी बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे, तर हाकेंच्या या निर्णयामुळे हाकेंचे समर्थक मात्र नाराज झालेत। लक्ष्मण हाकेंनी उमेदवारी मागे घेतल्यास मी अर्ज भरेन अशी प्रतिक्रिया लक्ष्मण हाकेंचे समर्थक चंद्रकांत वाघमोडे यांनी दिली आहे। मी या निवडणुकीच्या निमित्तानं मी काही गोष्टी आक्रस्ताळेपणे किंवा थोड्याशा विद्रोही भावनेमध्ये किंवा थोड्याशा म्हणजे आक्रमकपणे मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि करत होतो। गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये आमचे काही प्रश्न मार्गी लागत नाहीत का, तर लागत नाहीतच। हे सगळं जरी मान्य असलं आणि ही आमची भूमिका, आमच्या चळवळीची भूमिका आम्ही इथून पुढे कंटिन्यू करणार आहोत का, तर करणार आहोतच। ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी या वरिष्ठ मंडळींनी मला कॉल तर केलेच होते, पण सुनीत्राताईंचा ज्यावेळी मला फोन आला त्यावेळी मी ठरवलं, नाही, एवढी सगळी लोक जर आपल्याला कॉल करत असतील तर आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे। बारामतीची पोटनिवडणूक आहे, त्या पोटनिवडणुकीसाठी आज 11 वाजता मी माझा अर्ज दाखल करतोय। त्या पाठीमागची कारणं अशी आहेत की जे पवार फॅमिली आहे, आजपर्यंत पवार फॅमिलीने धनगर आरक्षणासाठी कुठलाही मुद्दा घेतलेला नाही आहे। त्यासाठी मी 2023 मध्ये बारामती प्रशासकीय भवन समोर धनगर आरक्षण उपोषणासाठी बसलो असता ते बारामतीत असताना देखील त्यांनी माझ्याकडे पाठ फिरवली आणि ते तिथं येऊ सुद्धा शकले नाहीत। त्यांचा जर आम्हाला विरोध असेल धनगर आरक्षणासाठी तर आमचा का त्यांना विरोध नको। यानंतर थेट जाणार आहोत राज्यसभेत शरद पवारांसह इतर खासदारांचा शपथविधी